राष्ट्रपतींच्या भाषणात सरकार अल्पमतातलं सरकार स्वतःचीच पाठ किती थोपटून घेते आहे आणि सरकार या भाषणाच्या माध्यमातून किती थापा मारत आहे एवढंच पाहावं लागेल आणि त्यावर आम्हाला चर्चा करावी लागेल. यावेळची लोकसभा ही पूर्णपणे वेगळी आहे संसद, आणि त्याचं प्रतिबिंब राज्यसभेत सुद्धा पाहायला मिळेल. भारतीय जनता पक्षानं बहुमत गमावलेलं आहे आणि कुबड्यांवरचे प्रधानमंत्री आणि त्यांचे कॅबिनेट हे आपल्याला पाहावं लागेल. सुंब जळला तरी पीळ जळत नाही असं आपण म्हणतो. हे दाखवण्याचा प्रयत्न नक्की होईल की आम्ही तेच आहोत, पण हा पीळ उतरवण्याचं काम विरोधी पक्ष नेते राहुल गांधीजी करतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. खूप वर्षांनी जनतेच्या मनातला विरोधी पक्षनेता देशाला मिळालेला, ज्याने देश फिरला, पायी संपूर्ण देश एका पदयात्रेद्वारे भ्रमण करून देशाचे प्रश्न समजून घेतले, ज्याने गेल्या 10 वर्षामध्ये असंख्य घाव झाले, अपमानाचे कडू घोट ज्याने पचवले आणि त्यातून हलाहल पचवून राहुल गांधींसारखा नेता आज नरेंद्र मोदींसमोर एक आव्हान म्हणून उभा ठाकलेला आहे आणि देशानं त्यांच्या या भूमिकेचं स्वागत केलं आहे. म्हणून ही लोकसभा आणि लोकसभेचं कामकाज नक्की कशा प्रकारे होतं आहे याकडे प्रथमच देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. 10 वर्षामध्ये फक्त सरकारचा टाळकुटेपणा पाहता आला, एकतर्फी सरकारचं भजन पाहणं लोकांना रस नव्हता. आता विरोधी पक्ष आणि सरकारमधला सामना पाहायला मिळेल. तुम्ही ट्विट केलेलं आहे, कोण राहुल म्हटलं होतं आणि त्याच पंतप्रधान मोदींनी काल त्यांचा हात हातात घेत लोकसभा अध्यक्षांची ओळख करून दिली. ही लोकशाहीची सगळ्यात मोठी ताकद आहे. नरेंद्र मोदी हे लोकशाहीच्या छाताडावर पाय ठेवून गेले 10 वर्ष आपली सत्ता गाजवत होते आणि त्यांनी जनतेचा आणि विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. आताही ते प्रयत्न करतील. राहुल गांधी ठामपणे उभे राहिले. मगाशी म्हणालो त्यांना अपमानित केलं. कोण राहुल गांधी असे त्यांनी प्रश्न विचारले. कोण शहजादा? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता आम्ही देऊ. कोण शहजादा, कोण राहुल गांधी? उद्धव ठाकरे नकली संतान. उद्धव ठाकरे शिवसेना के नकली संतान. राहुल गांधी, शरद पवारजी, बरं का, डुप्लिकेट. आता हा डुप्लिकेट माल जो तुम्ही म्हणताय ना, हा किती असली आहे हे आम्ही तुम्हाला दाखवून देऊ. निवडणूक बाकी आहे, अशा आहे इंडिया आघाडीला की उपाध्यक्षपद इंडिया आघाडीला दिलं जाऊ शकतं. असं आहे की लोकशाहीमध्ये शेवटपर्यंत चर्चा सुरू असते. हुकुमशाहीची सुद्धा चर्चा होते. हिटलरशी, मुसोलिनीशी, इदी अमीनशी यांच्याशी सुद्धा त्यांचे राजकीय विरोधक चर्चा करण्याचा प्रयत्न करत होते. तरी त्यांनी जेव्हा हुकुमशाही पुढे रेटण्याचा प्रयत्न केला तेव्हा काय त्याचा शेवटी अंतिम अंत काय झाला हे आपण पाहिलेलं आहे. लोकशाहीमध्ये चर्चेला कायम वाव असतो.